सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. नाव भारत शिवाजी पाटील, मुक्काम पोस्ट गव्हाण, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपली जी आता ड्रॅगन फ्रूटची व्हरायटी कोणती हो? जम्बो रेड. जम्बो रेड आहे का नाही? हो. आता आपण हातात जे फळ बघतोय साहेब आहे का नाही, हो. त्याचं वजन किती असेल अंदाजे? सरासरी 500-700 ग्रॅम आहे की नाही? होय. आणि त्याचा कलर जर बघायला गेलो अगदी लाल भडक होय, आहे की नाही? होय. जर काय रक्त म्हणजे हे लावतो, कुंकू लावतोय होय. तसा कलर आलेला आहे की नाही? हे ट्रेलिस सिस्टम. हो, ट्रेल ड्रॅगन फ्रूट मध्ये दोन पद्धतीने लागण केली जाते रिंग आणि ट्रेलिस. आहे की नाही? एक प्लेट सिस्टम आणि एक ट्रेलिस सिस्टम. बरोबर. हे किती एकराचा प्लॉट आहे आपला? आपलं हे 1.5 एकर. 1.5 एकराचा प्लॉट आहे. नर्सरी किती बसली सर? ह्याच्यात 4,500. 4,500 काय? हो. असं 2 पोल मधलं अंतर किती? 2 पोल मधलं अंतर 10 फूट. हा. 10 फुटात 8 झाड. 8 झाडं बसवलेली. आता आपण जर हे वय किती आहे ह्याचं बाकीचं? ह्याचं 3रं वर्ष. 3रं वर्ष. अजून 3 वर्ष कम्प्लीट झाले नाही. झालं नाही म्हणजे माल किती म्हणजे मालाचं 2रं वर्ष मालाचं 2रं वर्ष झाडाचं लागण करून 3 वर्ष लागण करतो. आहे की नाही? हे 2 पोल मध्ये असं फळांची जी संख्या आहे ही किती लागलेली आहे? जवळजवळ या 10 फुटात 25 ते 30 फळं सरासरी आता आहेत हो. आहे की नाही? हो. आता महिना कुठला चालू आहे? 1 ऑगस्ट हो, ऑगस्ट आहे की नाही? जुलै संपला. आतापर्यंत किती माल हार्वेस्ट झाला आहे ना? आतापर्यंत कालच्या तारखेपर्यंत जवळजवळ 8-8.5 टन माल निघालेला आहे निघालाय. आहे की नाही? हो. आपण आता माल किती आहे? आता अजून जवळजवळ एक 4-5 टन निघेल. 8 आणि 5 13 टन आता ह्या 2 लॉट मध्ये आपल्याला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जातो. निघतोय आहे की नाही? 8 आणि 5 13 टन. होय. अजून आपला हा प्लॉट किती दिवस चालतो? अजून 3 महिने. 3 महिने. कमीत कमी 3 महिने. चालू होऊन किती महिने झाले? 2 महिने. 2 महिने. 2-2.5 महिने. पाऊस लेट असल्यामुळे 2-2.5 महिने. दरवर्षी पाऊस आपल्याकडे ते फेब्रुवारी मार्च एप्रिलला चालू होते. एप्रिलच्या एंडला किंवा मेच्या स्टार्टला. या वर्षी मेच्या एंडला झाला 27-28 म्हणजे किती महिने पाऊस लेट झाला? जवळजवळ 1 महिन्याच्या वरच म्हणजे लेट 35 झाला. दिवस पाऊस लेट झाला. मागच्या वर्षी आपण ते नवरात्रीत पण फळं वाटली होती. 25 मे ला आपण हार्वेस्टिंग चालू केलं. नवरात्रीला माल होताच होता मागच्या वेळेला होय. आहे की नाही? होय. ह्या वेळेला आपण अजून 3 ते 3.5 महिने आपण माल अजून हार्वेस्ट करू शकतो हो. आहे की नाही? मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं होय. आहे की नाही? बरोबर. त्यात आपण किती टन माल हार्वेस्ट केला? मागच्या वर्षी एक 18-18.5 टन. 18 टन. पहिलं वर्ष होतं सर. पहिलं वर्ष. त्याला विस्तार अगदी कमी होता. कमी होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये 50% विस्तार होता. होय होय 50%. 50% विस्तार असतानाच आपण 18 टन माल काढला होता. बरोबर. किती एकरात? 1.5 एकरात. 1.5 एकर मध्ये 18 टन माल हार्वेस्ट करणं नॉट पॉसिबल आहे की नाही? राईट. एवढं होतं का? तुम्ही प्लॉट किती बघितले ड्रॅगन फ्रूटचे? प्लॉट मी गुजरातला गेलो, तेलंगणाला गेलो, हैदराबादला गेलोय, नाशिकला गेलोय, नगरला गेलोय. हा. जवळजवळ म्हणजे वरचा भाग तर पूर्ण झालेला आहे. किती एकर क्षेत्र तुम्ही पाहिले असेल आता? मी गुजरातमध्येच 300-350 एकर बघितले बघितले एका टायमाला, म्हणजे एका दिवशी गेल्यावर पूर्ण बर. 350. एवढं सगळे प्लॉट तुम्ही फिरून बघितले? हो हो. आणि आपल्या सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा जो आहे त्यात पण आपण प्लॉट फिरून बघितले बरोबर बरोबर. आहे की नाही? भरपूर भरपूर. त्यात आणि आपल्या प्लॉट मध्ये काय वेगळं पण जाणवते? आपल्या प्लॉट मध्ये यील्ड पानाची साईज हा आणि फळांची साईज हा एकदम म्हणजे आता एवढं तासगाव मध्ये एवढं आपल्या ह्याच्यात तासगाव तालुक्यात आम्ही म्हणजे मी स्वतः जवळ नागेवाडी इकडं आमच्या इथं गव्हाणमध्ये हा तासगाव ज्या ज्या ठिकाणी बघितल्या हा तर फळांची जी साईज पण नाही आणि जी पानांची साईज आहे हा. ती साईज नाही. बर. आता फळ हे पानावरच येते होय. आहे की नाही? पानाची जेवढी मोठी साईज असेल म्हणजे तेवढा माल जास्त. तेवढा माल मोठा येतो जेवढं पान आतमध्ये तुमचा माल तेवढं ते बाहेर आहे की काढतो. नाही? म्हणजे पान जर आपण बघायला सर हे अगदी पूर्ण होय. गरेदार आहे पान. पूर्ण आहे की बनलेलं. नाही? बऱ्यापैकी ड्रॅगन फ्रूटचं पान हे चपट असते, हो हो बारीक. बारीक असतं आणि ते पूर्ण असं चिपटलेलं असतं. हाताला हात लावलं तर ते आता दुसऱ्या बोटाला चिटकतं. चिटकते म्हणजे आपण दाबलं तर आतमध्ये आपल्याला कळतंय की ह्याच्यात अजून भरपूर घर किती भरलेला आहे त्यात आहे की नाही? म्हणजे आपण रद्दी पेपर असतो बघा, हो. रद्दी पेपर जर आपण बोट लावून असं केलं हो. आपल्या हाताचा स्पर्श जाणवतो. बरोबर बरोबर. तसं ड्रॅगन फ्रूटची परिस्थिती झालेली आहे हो. पानांची. म्हणजे आपण जे काही काम केलं ते कशावर काम केलं?
आपण जे काम केलं ते झाडावर काम केलं म्हणजे मातीवर काम वर काय काम केलं नाही, नाही. आपण मातीवर काम केलं. हे आपण एसीटी वैदिकचा वापर कधीपासून चालू केलाय सर? आता हे तिसरं वर्ष. तिसरं वर्ष. हो. लागण केल्यापासून आपण वैदिकचा वापर 2 वर्ष हा. आणि 1 वर्ष एससीटी. एससीटी म्हणजे अगोदर ऑर्गॅनिक म्हणजे एससीटीच फक्त वापरली होती कृषी अमृत फक्त. आणि वैदिक 2 वर्षापासून हो, वैदिक कंटिन्यू. 2 वर्षापासून त्यात कंटिन्यू. आपलं वैदिक मध्ये काय बदल काय जाणवला सर? वैदिकमुळे झाडाला काही त्रास नाही, हा. सनबर्निंग होत नाही, हा. परत साईज जी पाहिजे ना आपल्याला ती व्हायला लागली. हा. आणि मुळ्या जर तुम्ही आता कुठं पण उकरून बघितलं हा. तर पांढऱ्या मुळ्या जर तुम्ही बघितले तर ते पूर्ण असं बेड भरून सगळं असं- भरलेलं पूर्ण बेड पूर्ण भरलेला आहे भरलेलं. है की नाही? आता बाहेर आपण मार्केटला जेवढे प्लॉट बघले जवळ तुम्ही 350-400 एकर प्लॉट बघितले हो, हो. है की नाही? त्यात समस्या काय असायच्या? झाडांची ग्रोथ नाही एवढी. नाही, ग्रोथ आता हे जे तिसरं वर्ष आपलं हा. ते त्यांचं 4-5 वर्ष झाले तरी एवढी ग्रोथ एवढी नाही. ग्रोथ ग्रोथ नाही. म्हणजे आता आम्हाला भीती वाटायला लागली की हे पुढच्या वर्षी किती होईल, बरं. आपल्याला कंट्रोल करता येईल. कंट्रोल. आता हे पाठीमाग असं सरीतलं अंतर किती आहे हो? हे सरीतलं अंतर 11 फूट. 11 फूट आहे. मी जरा झूम करतोय सर. जरा कमी हे मिळत आलेलं आहे. हो हो. है की नाही? पुढच्या म्हणजे वर्षी लोड जाऊ झालाय म्हणून हे खाली गेलेलं आहे. होय लोड बरोबर. झालाय म्हणून माल खाली गेलेले आहेत पानं. अगोदर जुळलं होतं ते. पूर्ण जुळलं होतं. हा. हे कितव्या वर्षी सर? तिसऱ्या वर्षी झालेली परिस्थिती. होय. म्हणजे अजून हे आयुष्यमान किती अजून 3 वर्ष आपली कंप्लीट झाली नाहीत? नाही, अजून 2 महिने बाकी. 2 महिने बाकी आहेत. हो. म्हणजे सर ह्याचं आयुष्यमान किती असतं ड्रॅगन फ्रूटचं? जवळजवळ 15 वर्ष. 15 वर्ष चालतं. सरासरी आपण 12 वर्ष 15 वर्ष धरू शकतो. म्हणजे अजून एक 2 ते 3 वर्षानंतर ह्याची परिस्थिती काय असेल? नाही, पूर्ण छाटणी लोड नाही येणार, घेतली तर छाटणीच पूर्ण घ्यायला लोड लागणार. होईल. आहे की नाही? हो. या पूर्ण वर्षीच घ्यावं लागणार आहे ते. हा, मग ते एकामेकात असं जुळून जाईल ती. हो. ते ह्यातनं फिरणं सुद्धा अवघड आपल्याला होऊन जाईल. 5-6 वर्षानंतर पूर्ण खरड चटणी घ्यावीच लागणार. घ्यावी लागेल. बरं, ह्यातला आपण खत व्यवस्थापन काय केलं आणि बाकी ड्रिप ऍप्लिकेशन काय काय वापरलं? आता आपण डिसेंबर पासून म्हणजे रेस्ट पिरियड पासून हम्म. रेस्ट पिरियड डिसेंबरला आपण एक बेसळ डोस घेतला. बरं, कृषी अमृत जवळजवळ 70 पोते आणि RNP 6-6 किलो प्रत्येक. 6-6 किलो म्हणजे 6-6. RNPH किती गेलं सर? 4-24 किलो 24 किलो गेलो. RNPH गेलं. हो. 1.5 एकराला गेलं सर. 1.5 एकराला तसं जर आपण जर शेड्यूलचा जर हिशोब करायला गेलो तर 6 ते 8 किलोचा प्रति एकर आहे. 24. होय. मग आपण सर 24 किलो एवढं रोपाची संख्या जास्त असल्यामुळे आणि म्हणजे त्याच्यात ताकद आहे हा. म्हणून आपण ते बघू म्हटलं करून काय होतं. बरं, मागच्या वर्षी आपण तिच्या ताकद म्हणजे अनुभवली होती. आपल्याला आपण मागच्या वर्षी 12 किलोवर होतो, हा. या वर्षी डबल आपण केले, त्याच्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा डबल करणार. हो. म्हणजे जसं आपण डोस वाढवतोय तसं उत्पादनात काय वाढ होती का हो? भरपूर. आता ह्या वर्षी मागच्या वर्षी 18 टन आपलं पूर्ण हार्वेस्टिंग मध्ये हा. झाला. या वर्षी आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 13 टन, म्हणजे माझा अंदाजे 26-27 उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा किती व्हायला डबल लागलं? डबल म्हणजे डबल जवळ व्हायला. 1.5 पट. 1.5 पट व्हायला. 1.5 पट तर होणार. कमीत कमी 1.5 पट आहे. हो. आता सर, एवढा माल अंगावर लोड असताना इथं पाठीमागे बघतोय सर पूर्ण फ्लॉवरिंग चालू आहे. हो. उमललेला पण काय आणि सेटिंग पण चालू आहे. हो, हो, चालेल. असं कधी घडतं का हो? अंगावर ज्यावेळेला लोड माल असतो नाही होत, नाही होत. हा? आता मी बरेच प्लॉट बघितले, अंगावर माल असलं की कळे अजिबात निघत येत नाही. नाही. आपल्या हे कसं काय शक्य झालं? हे आता आपण शिलाची ट्रीटमेंट घेतली, बरं, शिलाची ट्रीटमेंट कशी केली जरा सांगा. LSQ घेतला आपण, हा, लिप सेटिंग आणि क्वालिटी. क्वालिटी. हा, ते 2400 ग्रॅम घेतलं प्रत्येकी, प्रत्येकी. हा, आणि त्याच्यात 5-5 लिटर सॉइल चार्जर बरं. प्रत्येकी. हा. आणि सेटिंग आणि क्वालिटी मध्ये, सेटिंग मध्ये आपण फ्लावर चार्जर घेतलं 5 लिटर. आपण LSQ मध्ये एक नवीन बदल केलाय. हो हो हो. ते सेटिंग मध्ये काय दिलं सर? सेटिंग मध्ये सर आपण फ्लावर चार्जर घेतलं 5 लिटर हा, आणि 5 लिटर सॉइल, म्हणजे हे 10 लिटर आणि ते 2400 ग्रॅम असं बरं. झालं. आणि क्वालिटी मध्ये आपण साईज चार्जर 5 लिटर हा, आणि साईज चार्जर ह्याच्यासाठी घेतलं कारण माल अंगावर होता. जास्त होता. हा, त्याच्यामुळे ह्याची पण साईज होणं गरजेचं आहे आणि मागणं माल येणं पण गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे साईज चार्जर आपण 5 लिटर बर, असं आपण 5 लिटर सॉइल, 5 लिटर साईज आणि क्वालिटी. क्वालिटी. हा, आणि असं जे फ्लावर आणि साईज जे आहे ती पण 5-5 लिटर दिली. हो, फ्लावर आणि साईज 5-5 लिटर. 5-5 लिटर म्हणजे LSQ ट्रीटमेंट ही सुरुवातीला जे शेड्यूल मध्ये आहे हो. फक्त सेटिंग बरोबर सॉइलच घालायचं होतं. हो. परंतु ह्यात आपण नवीन एक बदल केला. हो. त्यात फ्लावर पण दिलं आणि क्वालिटी मध्ये साईज पण दिलं. हो, हो. ह्याचा आणि बदल काय त्याच्यानंतर- जाणवला का हो? त्याचा बदल म्हणजे ही आता जेवढी सेटिंग झाली, हा. म्हणजे आता हा माल लोड असून सुद्धा हा. आता सेटिंग झालेले 3 टन माल आहे आपलं. फ्लावरिंग मध्ये आता आहे. फ्लावरिंग मध्ये हो, आहे. सर. आणि अजून आता हे माल उतरल्यावर हा. अजून 15 दिवसांनी जवळजवळ एक 4-5 टन तरी आरामात फ्लावरिंग अजून म्हणजे दुसरं जे पुढचा नेक्स्ट लॉट जो आहे हो. तो सुद्धा अजून त्यात ताकदीने येतोय. हो. आणि हे जे सेटिंग झालेलं आहे, हे फायदा आपल्याला असं की हा माल आता कुठं नाही, नाही. आणि हे ज्यावेळेस माल येणार हा. त्यावेळेस आपल्याला रेट चांगला आहे. रेट पण चांगला. हो. आता मार्केटचा रेट काय चालू आहे सर?
मार्केट सरासरी जर हिशोब काढला, आता कमी आहे पावसाळ्यामुळे, आता 60, 65, 70चा रेट चालू आहे, पण सरासरी आपण पूर्ण सीझनचा हिशोब काढला तर 80 पर्यंत, 75, 80 रुपये, 80 रुपये जरी धरलं सर, आता आपण काय नाही म्हणलं तर 25 टन आपण क्रॉस करतोय यावर्षी, आहे की नाही? 1.5 एकरात 25 टनांना 8 टन 80 रुपये काय रेट झाले? जवळ 20 लाख रुपये. किती? 20 लाख रुपये. 20 लाख रुपये होतात. म्हणजे क्षेत्र जर बघायला गेलं, पूर्ण माळ रान आहे. बरोबर बरोबर. 1.5 एकर रान तयार करण्यासाठी सर आपण किती ब्लास्टिंग उडवले आहेत? मी 600 ब्लास्टिंग उडवले. किती? 600. आणि ह्यातनं दगड किती काढले बाहेर? दगड हिसाब नाही, 33 गुंठ्यातनं 30 गुंठ्यातनं दगड काढलाय हा पूर्व हे दक्षिणेकडून, हा आणि इकडे उत्तरेला मी तेवढा दगड खाली 10 फूट रानात मी घातलेला. पूर्ण हे डोंगरच आपण पोखरून काढलाय. होय. आपली जर ह्या साईडला खाली जर तुम्ही गेला तर त्या साईडला आपलं जवळजवळ 12 फूट उचलले आपण. रान उचललेलं आहे. म्हणजे हे रान सगळं आपण पूर्ण तयार केलेलं आहे. तयार केलेल्या रानात सर एवढं एनर्जी नसती. नाही असती का? नाही. ज्यावेळेला रान तयार करतो त्यावेळेला रानातलं कस सगळा निघून जातो, निघून गेलेला. प्लस सर आपलं म्हणजे ड्रॉबॅक असं की आपल्याकडे माती नव्हती, त्यामुळे आपण काय केलं, तळ्याचं खोदकाम चालू होतं, साईज म्हणजे तळा मोठं करायचं चालू होतं, तर त्यातले तळ्यातली गाळ, पूर्ण गाळ म्हणजे त्यात गवत पण येत नाही, ते आपण 90 हायवा म्हणजे जवळ एक हायवा 6 ब्रासचा आपला एक हायवा जर धरला तर 100 हायवा जर सरासरी धरले तर आपण 320 ब्रास यात माती घातलेली. आणि त्याच्यात मला लॉस झाला काय की पहिल्या वर्षी जसं पाहिजे आपल्याला तसं ते उत्पन्न आलं नाही. आणि आता हे फक्त जे आलंय ते फक्त SCT वैदिकच्या जीवावर आले. म्हणजे आपण जे पोषण दिलं, हे पोषण किती फायदेशीर ठरलं सर आपल्याला? पोषण फायदेशीर म्हणजे हे केलं नसतं तर आलं नसतं. SCT वैदिकचा वापर 15 टन निघालं नसतं. वापरच केला. पोषण भेटलेलं आहे की नाही? आता आपण बेसल डोस किती दिले टोटल? बेसल डोस 2 झाले, एक डिसेंबरचा झाला आणि एक जूनचा. म्हणजे लेट आपण जूनला केला, मे मध्ये घालायला पाहिजे होता, पाऊस लेट झाल्यामुळे आपला डोस. जूनला जो बेसल डोस दिला तो किती पोत्याचा दिला आणि किती RNPH दिला? ते सेम आपण 24 किलो परत RNPH आणि 70 पोती कृषी अमृत. आता आपण जर मार्केटला बघतो, मार्केटला जे ड्रॅगन फ्रूटच्या ज्या समस्या आहेत, आता सध्याच्या ज्या समस्या आहेत त्या साईज बद्दलच्या जास्त समस्या. राईट आहे की नाही? साईज साठी आपण स्पेशल काय केलं सर? साईज साठी आपण सर कंटिन्यू म्हणजे आपलं सॉइल चार्जर चालूच आहे. 8 दिवसाला 3 लिटर 4 लिटर 3 लिटर 4 लिटर जवळजवळ आतापर्यंत सीझन चालू झाल्यापासून 7 ते 8 20 लिटरचे ड्रम झाले माझे. म्हणजे 160 लिटर सॉइल चार्जर गेलेला. आणि परवा आपल्याला सर एकाच टायमाला किती सॉइल चार्जर गेलो? आपण ज्यावेळेस LSQ ट्रीटमेंट केली त्यावेळेस आपले एकाच वेळेस 32 लिटर सॉइल चार्जर. किती? 32 लिटर गेले. त्यासोबत आपण सर सम्राट, शक्ती आणि मिरॅकल, हो SSMचं नवीन आता जे तुमचे प्रोडक्ट आलेत आपण ते ट्राय केले. आपण ते काय केले, 2 बॅग म्हणजे 30 किलोचे 2 बॅग, 25 किलो 2 बॅग आणि 10 किलोचे 2 बॅग, मिरॅकल 10 किलोमध्ये येते. ते आपण भिजत घातलं, त्याच्यात सॉइल चार्जर टाकलं आणि त्याची ड्रिंचिंग पूर्ण केलेली. म्हणजे एक LSQ ची ट्रीटमेंट झालेली आहे, एक SSM ची झाली. SSM च्या 2 झाल्या. SSM च्या 2 झाल्या. हो 2 पोतीचे एकदा आणि 1 पोतीचे एकदा म्हणजे अशा 2 SSM. सम्राट, शक्ती आणि मिरॅकलचा आपण ह्या वर्षी नवीन वापर केला. ह्यात तर वेगळे पण जर बघायला गेलो सर, हे इथून तिथपर्यंत नुसतं फळ मोजून दाखवा बरं जरा सर. इथून एकच बाजू मोजा सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 म्हणजे जवळजवळ एका ह्याच्यात अजून पण काढलेला आहे माल, तरी पण आमचा माल तसा एक हात झालेला आहे. बरं, ह्यात आता आपण काल माल काढलाय. होय, काल काढलाय, परवा दिवशी काढलाय. म्हणजे डेली हार्वेस्टिंग चालू, तिसरा दिवस आहे. रोज 2 टनाच्या वरून परवा डबल हात मारतोय दररोज. परवाचा माझा 2200 किलो माल गेलाय. कालचा माझा 1610 किलो माल गेलाय. बर, म्हणजे डेली हार्वेस्टिंग असताना सुद्धा तुम्ही मॅडम मगाशी म्हणाला आज हिरवं फळ बघितलं तर लगेच लाल. म्हणजे काल आम्ही जे माल काढून गेलतो मी याला काय म्हणलं अजून 2 दिवस लागेल, आज येऊन बघितलं तर पूर्ण लाल झाली. म्हणजे डेली आपल्या माल कसा व्हायला हार्वेस्टिंगला यायला लागला. आणि त्या भागात जर बघितलं आपण तर फुलकळी सुद्धा यायला लागली, आहे की नाही? त्या साईडला या साईडला जर तुम्ही बघितलं जिथं माल उतरलाय बऱ्यापैकी तिथं फुलकळी. आता जर बऱ्यापैकी सर काय होते, माल हार्वेस्ट झाल्यानंतर कळी येण्यासाठी तो 10 दिवस पिरियड घेते झाड. नाही आपलं तसं नाही. सरासरी जर बाहेर बघायला गेलो तर 10 ते 15 दिवस वेळ घेते की बाबा त्यात लोड असून पण कळी चालूच.
इम्पॉसिबल. आता हे बघा, हे 8 दिवसापूर्वी मी कळी काढून घेतलेले गड्याकडून आणि त्याच्यानंतर ही माल परत कळी आली. कंटिन्यू फुल पाऊस चालू होता तरी पण चालू आहे. पाऊस म्हणजे आज 13 दिवस झाला पाऊस कंटिन्यूस. कालपासून जरा थोडासा कमी उघडलेला आहे. कंटिन्यूस सूर्यप्रकाश बघायला मिळाला का हो? नाही. किती दिवस झाले? जवळजवळ 13-15 दिवस तर जास्तच झाले. म्हणजे कंटिन्यू 15 दिवस आपल्यात पाऊस चालू आहे. पाऊस असताना सुद्धा सर ही बघा फुलकळी जी आहे पूर्ण उमलते आणि फ्लॉवरिंग पण चालू आहे. आणि मालाची जी शायनिंग जी आहे सर, असं शायनिंग सर मार्केटला फळ कधी बघायला मिळालं का? नाही, म्हणजे शायनिंग होते, पण आपली जी साल आहे, तुम्ही आता हे फळ उलगडून बघितलं, काढून दाखवा. तुम्हाला दाखवतो. चारी बाजूने ही जी साल आहे, ही एवढी साल म्हणजे जवळजवळ अर्धा इंचाला वर ही साल तुम्हाला कुठंच जर तुम्ही मला दाखवली कुठनं पलीकडं जी एवढी जाड साल आहे जी. हा, आणि हे आपलं आता पिकून सुद्धा आपल्याला सोलताना एवढा त्रास म्हणजे तुम्हाला ताकद लावायला लागते. तुम्ही ही साल बघितली, अगदी पूर्ण गर आहे आता. हो हो हो. आता बघ नुसतं असं करून हातात जर कलर बघायला गेलो सर अगदी फिरव इकडे ही बाजू तिकडे जाऊ. कलर बघायला गेलो अगदी आकर्षक आहे. आणि सर चेंडू वगैरे अगदी. हो. आणि ह्याचा जर गर जर हातात घेतला तुम्ही, तुमच्या हाताचा कलर सुद्धा जात नाही एवढं. नाही, कलर जात नाही. आणि सर अजून एक वैशिष्ट्य असं, मी आता जवळजवळ गुजरात पासून तेलंगणापर्यंत फळं खाल्ली आम्ही. ही आता ह्याची जी गोडी, ती गोडी आपल्या इथले जवळचे शेतकरी आहेत त्यांच्या मालाला पण नाही. हा, त्यांनी म्हणजे इथं येऊन, आता मी जे बोलतोय त्यांना वाईट वाटत, पण इथं येऊन त्यांनी खाऊन बघावं. बरं. आता ही माल जवळजवळ जेवढ्यांना मी दिल्लीपर्यंत माल पाठवलाय. दिल्लीपर्यंत गेलाय आपला माल? हो, दिल्लीला माल गेलाय, मुंबईला गेलाय, पुण्याला गेलाय, कोल्हापूरला गेलाय, सांगलीला गेलाय, हैदराबादला चालूच आहे आता, रिलायन्स मॉलला गेलाय. ही जी गोडी आहे ना, ते त्यासाठी आपल्याला फोन करते स्पेशली. हो, तुमची साईज असू दे नसू दे, आम्हाला तुमचा माल पाहिजे. आणि साईज तर आहेच आहे. मार्केटमध्ये सर 300-350 ग्रामच्या पुढनं माल घेतात. आपल्याकडं क्वालिटी असल्यामुळे ते म्हणतात तुमचा 200 ग्रामच्या पुढचा पण माल आम्ही नेतो. मॉलवाले सुद्धा म्हणतात. हो, मॉललाच आपण 200 ग्रामच्या वर माल दिला काल रिलायन्स वाल्यांना. मॉलला सर माल कुठला जातो माहितीये का सर? मॉलला रिसिप्ट फ्री आणि सिलेक्टेड. हो. सर ड्रॅगन फ्रूट साठी केमिकलचा काय वापर केला का? नाही सर, आजपर्यंत 3 वर्ष झाली. 3 वर्षात आजपर्यंत काय नाही. शेतीचा किती वर्षाचा तुमचा गाडा अनुभव आहे? काहीच नाही सर. माझं बॅकग्राऊंड IT इंजिनियर आहे आणि वडील आमच्या आर्मीमध्ये, त्याच्यामुळे आमचं ह्याचं बॅकग्राऊंड काय नाही. शेतीचा गंधही नाही. हो, ह्यांच्या वडिलांची शेती होती, पण हे काय आम्ही कधी इथं नव्हतोच. आमचा जन्म पुण्याचा आहे. बर. सर तुम्ही एवढं सिटीमध्ये आर्मीमध्ये ड्रॅगन फ्रूट लावण्याची संकल्पना कशी काय डोक्यात? नाही, उत्पन्नाच्या हिशोबानं हे द्राक्षाचे हे जर लोकांचं ऐकून हे डोक्यात आलं की ह्याला औषध किती लागतंय, फवारण्या, त्याचा खर्च किती आहे बागेला, आणि ह्याला किती खर्च आहे. एकरी बागेला कमीत कमी 2.5-2 लाख रुपये खर्च करावा लागतो फक्त नुसत्या औषधाचा फवारण्यासाठी, रासायनिक फवारणीसाठी. आणि ती सर फवारणी बागत करताना त्या शेतकऱ्याला किती त्रास होत असेल. होय. आणि सर मी सांगतो तुम्हाला, द्राक्षाच्या एका सीझनला जवळजवळ 55 ते 60 फवारण्या घ्यायला लागतात पूर्ण, म्हणजे एका सीझन. गॅरंटेड इन्कम आहे का त्याच्यात? टोटल. आणि आता 100 रुपये पेटी घेऊन चालेल, म्हणजे 25 रुपये किलो. आणि आपलं ड्रॅगन फ्रूट जर सरासरी काढायला गेलं तर 80 रुपये सरासरी. 80 रुपये किलो. आणि टनीज त्याच्यापेक्षा जास्त. आणि सर एका परत मॅडम तुमच्या हातात 3 फळ आहेत नाही, तुम्हाला काय वाटतं वजन किती असेल त्याचं? 700-800 ग्राम. 1.5 किलो 3 फळाच होते. 500 ग्राम कमीत कमी 500 ग्राम आहे. जास्त आहे, 1.5 किलो जास्त आहे. हे की नाही? मॉलला जो माल गेला ना 800-700 ते 800 ग्रामची सरासरी. 20 किलोचं कॅरेट भरताना बघायचं, बाकीच्यांचं 20 किलोच्या कॅरेटला थर लावायला लागते, वर शिंडी लावायला लागते, शिग लावायला लागते. आपल्याला सप्पई माल 20 किलो भरतो, म्हणजे वरच्या टॉप लेवलला सप्पई माल आपण जर शिग लावायची गरज नाही. 20 किलो माल कसं काय बरं? हे कसं काय शक्य झालं? आता वजनच ह्याचा घर बघा, घर जरी बघायला ह्याचं दाबून बघितलं तर सगळं हवंय अगदी. हे जर हवंय पूर्ण असं घर निघतं हे का? हो. आणि आणि मी आता काय केलंय सर, मी आता जवळजवळ 20 तारखेला माल काढला होता आम्ही. 19 तारखेला रात्री संध्याकाळी. मी पुण्याला घेऊन गेलो खायसाठी घरच्यांसाठी. त्यातली 6 फळं मी ठेवलेत तशीच तशी. आज तारीख आहे, 1 तारखेला काढले सर? 20 तारखेला. 20 तारखेला आज 1 तारीख आहे. अजून पण तिथं ती फळं घ्यायची, कापून खायची. कापूनच खायची. एवढे क्रंची माल आहे अजून पण, असंच आहे, असं कडक माल राहते. कारण ही साल जी आहे ना, ही साल एवढी जाड असल्यामुळे हे माल टिकतोय.
म्हणजे एससीटी वैदिक मध्ये सर काय शिकायचं असेल तर आणि काळा अजिबात पडणार नाही. नाही नाही हाय असं लाल भडक हाय असं. फ्रेश राहतो माल. आता राम सरांचा काल मेसेज आला होता ग्रुपला की तुम्ही माल ठेवून बघा. त्यांनी सांगायच्या आधी मी प्रयोग करून बघितलाय, प्रयोग करून बघितला आणि माल राहतोय 100. किती दिवस राहिला सर? आता जर बघा ना 1 तारीख म्हणजे 31चा महिना, ते 11 दिवस आणि आज 12 दिवस. 12 दिवस झाले. आणि किती अजून दिवस 4 दिवस राहणार. म्हणजे 15 दिवस आपण विदाउट स्टोरेज माल ठेवू शकतो. हो हो आरामशीर. म्हणजे एससीटी वैदिकनं स्टोरेज कुठे केलं माहितीये का? बागेतच स्टोरेज हो केलं. हो बागेतच. म्हणजे आपण मातीच्या पोषणाकडे लक्ष दिल्यावर अगदी बाकीची गरजच नाही. म्हणजे स्टोरेजला माल ठेवायची गरज नाही. आणि तीन वर्षात मिळून लईतले 10 ते 12 फवारणी झाले असते. त्याच्यावरती फवारण्या झाल्या. या वर्षी माझ्या फक्त 4 झाले. त्या पण पोषणाचे झाले. पोषणाचे म्हणजे काय आहे, इन्स्टंट चार्जर हे साईज वाढवण्यासाठी मी एक इन्स्टंट चार्जर, साईज चार्जर 2 लिटर, आणि त्यासोबत आपलं फ्रूट चार्जर हे नेहमी असतं आपलं प्रत्येक फवार. आता ज्या पटीत आपण सर खर्च करतो त्या पटीत उत्पादन आहे का? हो आहे ना. म्हणजे आतापर्यंत जेव्हा खर्च केलाय, जरी माझा खर्च 2-3 लाख रुपये झाला असेल, अजून सीझन संपला नाही, तरी पण आपलं आतापर्यंतच उत्पन्न बघितलं तर एक 7-8 लाख रुपयाच्या आसपास झालेलं आहे. अजून हे एक पहिल्या आठवड्यापर्यंत आपला 8 लाख रुपये आरामशीर होते. आणि हे सर आपण फक्त म्हणजे 30% सीझन संपलेला आहे. अजून 70% सीझन आपला अजून बाकी आहे. ती अजून जे पुढचा जो सीझन आहे सर अजून किती महिने चालेल? 3 महिने. 3 महिन्यात एक 3 तोडे, अजून 3 हार्वेस्टिंग होणार. आरामशीर होऊ शकतो. हो आरामशीर. टोटल 5 तोडे होते. 5 तोडे ज्या लोकांनी रासायनिक केले किंवा काय त्यांचे सहज होते, मग आपले 6 तर व्हायला पाहिजे, आरामशीर व्हायला पाहिजे. आणि एका तोड्यात सरासरी आपलं अवरेज काढला गेलं किती माल निघतो? एक 5-6 टन आरामात. साईज जर किती झालं किती होतं? 36 होते, पण आपण तेवढं धरलं नाही. आपली 25-30 टन जास्त अपेक्षा केली की बरं त्रास होते. म्हणजे तर माल बघायला गेलो की कालच हार्वेस्टिंग केलाय सर, आणि एवढा माल थप्पी लावल्यागत माल या 2 दिवसात 4-4.5 टन माल काढलेला आहे. डेली हार्वेस्टिंग चालू आहे. आणि ही जी फळ ही साईज आहे ही डेली निघते. आणि म्हणजे असं बऱ्यापैकी असं सर केमिकलचा प्लॉट बघायला गेलो तर ज्यावेळेला आपण जेटा माल काढतो मोठा त्याला मागचा जो मॉल आहे तो लोकल मार्केटला द्यावा लागतो. बरोबर. आपण दुसरा तोडा सुद्धा मॉलला देतोय सर. मॉलला कंटिन्यू चालू आहे. आणि ते मॉलला तुम्ही जर विचारलं कोणालाही तर 250-300 ग्रामच्या वरनं फळं नेतात, आणि आपले 200 ग्रामला द्या तयार झाले तरी सुद्धा. बाहेरच्या आता मार्केटमध्ये जर तुम्ही मुंबई बघितलं, कोल्हापूर बघितलं, कुठलंही बघितलं, जागेवर नसू दे 55-60 रुपये रेट चालू आहे. आपल्याला 4-5 रुपये जास्तच देणार, कारण गोडी माल टिकतोय, त्यांना माहित झालं. क्वालिटी. हो, पहिल्या वर्षी त्यांना माहित नव्हतं, त्याच्यामुळे स्वस्त गेला असेल मार्केटच्या रेटमध्ये. पण यावर्षी त्यांना कळलं की बाबा 4-5 रुपये दिले तरी आपल्याला फायदा आहे. तेच व्यापारी आपल्याकडे पुन्हा रिपीट येतात. हो. आता ड्रॅगन फ्रूट जर बघायला गेलो आपण, तुम्ही ड्रॅगन फ्रूट ग्रुपला पण आहे सर. हो. बरेच जण त्या रेट बद्दल समस्या मांडतात. नाही, रेटचं सर हा कन्सर्न कोणीच, आता हे जे काही राम सरांच्या किंवा तुमच्या हातात एससीटी वैदिकच्या हातात किंवा माझ्या हातात ह्या गोष्टी नाही. माल पाऊस चालू पुढे झाला तर माल उठत नाही. आज जर कालची परिस्थिती बघितली तर पुणे मार्केटला 6000 कॅरेट आलाय. 6000 कॅरेट म्हणजे माल किती झाला विचार करा. सर मार्केटला एवढा माल जातो, परंतु व्यापारी आपल्या प्लॉटमध्ये काय येतात ह्याचा अभ्यास करायला पाहिजे आपण. ह्याचा अभ्यास म्हणजे त्यांना कळले ना, ह्यातलं गणित काय, त्यातलं जे क्वालिटी चॅलेंज आहे की कुठल्याही व्यापाऱ्याने येऊ दे किंवा कुणीही येऊ दे, तुमचे एससीटी वैदिकवाले येऊ दे, कुणीही येऊ दे, जर हे रिसिप्ट फ्री नाही निघालं, 1% जर ह्याच्यात दुसरं काय असेल तर मला हाय असा सीझन संपूपर्यंत फ्री घेऊन जायचं. एवढं चॅलेंज येतं. एवढं चॅलेंज, कारण की आपण त्यात काय वापरलं नाही. अजिबात गॅरंटी आपली एक गुंज सुद्धा वापरलेलं नाही. 2 वर्ष झाले आपण म्हणजे तुम्ही कुठलीच गोष्ट आपण वापरलेली नाही, काहीच नाही. म्हणजे मुंग्या परवा जरा थोड्या दिसत होत्या, आम्हाला बरेच जण म्हणले ती मुंग्याचं औषध वगैरे मारा. अजूनपर्यंत तर आम्ही म्हणजे मी म्हटलं काय व्हायचं ते होते मुंग्या. हे कसं आहे, आता त्या नॅचरल गोष्टी आपण काय थांबवू शकत नाही, हाताने धरू शकत ही फळाच्या गोडीनं ही वासा गोडी म्हणजे त्या वासाने येतात. परंतु ते काय खातात, त्यातला आतला गंध जे आहे म्हणजे मकरंद जो आहे तोच खातात. आणि सर तुम्ही आता ड्रॅगन फ्रूट जर कुठेही बघितलं, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही बघितलं तर फळमाशीचा एवढा त्रास आहे. मला वाटलं माझ्या बागेत हे असेल म्हणून मी ट्रॅप लावलेत. ती ट्रॅप जवळजवळ 20-25 आहेत. एका सुद्धा ट्रॅप मध्ये तुम्हाला एक सुद्धा माशी नाही होणार. नाही म्हणजे ती माशी ती म्हणजे
हे फळमाशी काय येते माहितीये का, जिथं रस आहे तिथं फळमाशी येते. हो, जिथं पाणी सुटतंय हा तिथं फळमाशी येणार. म्हणजे आपल्या जिथं तुमचं मालात तुम्ही रासायनिक वापरलं की तुमच्या मालावर माशी दिसणार. तुम्ही आमचा माल टाकलाय तिथे काढायचं चालू आहे, तिथं जरी जाऊन बघितलं त्याच्यावर माशी बसलेली नाही, बसतच नाही. लोकांच्या प्लॉट मध्ये सर असं ढीक टाकला हार्ड आहे की त्या माशीचं ते जे सोंड जे आहे ते आज जाऊ शकत जाऊ नाही. शकत नाही. आता सर तुम्ही किती उशीर झाला फळ तोडले, हे जी साल आहे हे सालेच वजन किती असेल अंदाज काय वाटतं? या सालेचं वजन जवळ 70-80 ग्राम, 100 ग्रामच्या आसपास साल आहे ती. म्हणजे एवढं त्याला जर कोटिंग वरण असेल. असं होतंय ज्यावेळेस आम्ही कच्चा माल तोडतोय, म्हणजे थोडा केशरी झाला जर असं तुम्ही माल बघितला असं जर तोडला तर आम्हाला दलाल ओरडतात, म्हणतात का तोडताय तुम्ही, त्याचं वजन जास्त भरते. बर, आपलं जरा पिकलं ना उलट वजन कमी येणार, पण सालीचं वजन एवढं जास्त आहे की ते मानते तोडू नका, तुमचं वजन लय वजन भरते, आम्हाला लॉस होते. बर, म्हणजे काय व्हायला लागले दिवसेंदिवस त्याचं वजन हो वाढायला लागले. आता जर ड्रॅगन फ्रूट जर बघायला मार्केटची चवीला कसं आहे हो, तुम्ही बाहेरच मार्केट कधी खाल्लं होतं का? सर त्याच्यामुळेच काय झालंय, लोकांनी व्हाईट ड्रॅगन आणि जे रेड ड्रॅगन खाल्लेत तर ते लोकांना खायची इच्छा मिळाली. हा, खाऊ नाही वाटत. जर तुम्ही खाल्ला असेल किंवा कोणी खाल्ला असेल ते मध्ये गिळगिळीत लागते, बरोबर आहे, चव नाहीये. आणि आपलं जर खाल्लं तर आपल्याला आवर्जून माणसं इथं, आता आमचा हा प्लॉट जवळपास वस्ती नाही कुठंच, 4-5 किलोमीटर अजिबात वस्ती नाही, तरी पण लोक म्हणजे घरातनं इथं विकत घ्यायला येतात, शोधत येतात. हो, शोधत एकदा खाल्लेला शेतकरी जे ग्राहक आहे तो पुन्हा विचारून येतात, ते कुठे आहे बाबा बाग, आम्हाला बघायची, खायचंय. हो, म्हणजे मार्केटपेक्षा रेट चांगला देऊन घेतात. हो, मार्केटपेक्षा रेट जास्त, मार्केटपेक्षा जास्त टिकणार सगळ्याच गोष्टी ह्याच्यात. आणि मी काय सांगतोय, रिसिड फ्री 100%, रिसिड फ्री, ऑर्गॅनिक. खर्चाच्या बाबतीत तुम्हाला आणखा अनुभव आहे सर? खर्च होऊ द्या, खर्च जरी होत असेल तर एससीटी वैदिक वापरल्यावर मला एवढं लक्षात आलंय की रुपयाला आपण 5 रुपये कमवू शकतो, आरामशीर, कमीत कमी. आणि जास्तीत जास्त म्हणलं तर जास्तीत जास्त 8 रुपये 9 रुपये होऊ शकते. हो. सर नेहमी म्हणतात की सर आपण जे काम आहे हे पोषणावर केलं पाहिजे. हो, त्यात तुम्हाला काय वाटते सर? पोषणच महत्वाचं आहे. तुम्ही जर नुसतं वर्ण स्प्रे घेताय जसं द्राक्षाला करतात तसा फायदा नाही अजिबात. आता आपण ह्या वर्षी फक्त 4 स्प्रे घेतले, ते पण पोषणाचे घेतले. हो, तुम्हाला समस्या काय आल्या का? नाही, समस्या काहीच नाही. तुम्ही जर उन्हाळ्यात जरी भर उन्हाळ्यात जरी आला असता, जी माझे म्हणजे स्ट्रोक निघाले होते, जी आपली इल्ड आली होती ती जर तुम्ही बघितली असती तर तुम्हाला समजलं असतं. आणि भर उन्हाळ्यात आपलं ह्या वर्षी 42 डिग्री सेल्सिअस हायस्ट टेम्परेचर, आणि कंटिन्यू 8-10 दिवस ते होतं. हो, त्या टेम्परेचर मध्ये सर सनबर्न जर बघायला गेलो, बरेच जणांच्या पाणी असं कुजल्या गत होतं, पाणी साठल्या गत होतं, बिलबिल येते. एका लाईनला एखादं कुठं तरी. आणि आपण सर तुम्ही जर बघितलं तर आंब्याची झाड आहेत आपली पलीकडे, त्याला पाट्याने पाणी पाजून सुद्धा आपलं सनबर्निंग झालं. आमचे बंधुराज आहेत, त्यांना माहिती आहे आता ते माल काढते, 3-4 दिवस झाला माल हार्वेस्टिंगला. तुम्ही कसा काढला, गेल्या वर्षी किती होता? तुम्ही मगाशी म्हणाला की माल बाहेर काढून आम्हाला वैताग आलाय. हे काकांना विचारा, बाकीच्या बागा बघितलेत त्यांनी. बाहेर ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉट बघितले का? त्याच्यात पण तुम्ही कामाला जाताय. त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये वेगळं पण काय फरक आहे? प्लॉट मध्ये काय बदल आहे? बदल म्हणजे काळ्या झारफाने आहेत, ती बघितली ती पिवळी झारफाने आहेत पडले, असं म्हणजे काय कुठे काहीच आहे, बांधणी व्यवस्थित नाही. म्हणजे पान त्यांचं कसं आहे, पूर्ण पिवळा आहे. आपण कसं आहे, आपलं कसं पान आहे, काळी झार पान आहे. आणि फळामध्ये काय बदल आहे? बदल आहे, लाल भडक फळ आहे आणि एकसारखी आहे फळ. हो, आहे का नाही? म्हणजे व्हेरिएशन काही नाही, एक बारीक गोटी आहे तर एक हे आहे असं नाही, सगळं मोठी फळ आहेत सगळे. तुम्ही त्या प्लॉट मधलं फळ खाल्लं होतं का? खाल्लं होतं की. त्या फळामध्ये चव आणि ह्या फळामध्ये काय बदल? चव आहे फळात. चव आहे? होय. खवडते का परत मग ते फळ? ते नाही, आम्ही एकदा खाल्लं की परत गेलोच नाही बघायला, खायला सुद्धा गेलं नाही. का बरं? सर आता कसं आहे, आपल्या इथं प्लॉट शेजारीच प्लॉट आहे, 8-9 एकर आहे त्यांचं, जवळजवळ 10 एकर आहे. तर त्यांनी पण 2 वर्ष म्हणजे दुसऱ्या गोष्टी केल्या, रासायनिक वगैरे. आपला प्लॉट बघून त्यांनी चालू केलं, आता वापर चालू केला. हो, त्यांना कळलं की बाबा ह्याच्यात काय, त्यांचं काही चूक नाही, सोडा त्यांची काही चूक नाही, म्हणजे त्यांना टेक्नॉलॉजी माहित नव्हती. बरोबर आहे. आता त्यांना माहिती चालू केली, आता ते करणार. ही काही चुकी नाही, जोपर्यंत वापरत नाही, जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत कळत. पाण्यात पडल्याशिवाय पवायला शिकत नाही. तशापैकी म्हणजे प्रत्येक ज्याला शेजाऱ्यांनी वापरलं वैदिक तर ते आजूबाजूचे सगळे वापरलंच पाहिजे. नाही, मी तर
नाही मी तर आवर्जून सांगतो, रुपयाला तुमचे 3 रुपये राहू दे, पण तुम्ही चांगलं पिकून चांगलं खायला घाला, विषमुक्त. आणि सर एवढ्या डोंगराळ जमिनीत म्हणजे आपण तिकडचा फुटेज घेऊ आपण, किती जमीन उचलली आणि त्या दगडात आपण हे एवढं सोनं पिकवतोय, आणि शेतीचा गंध सुद्धा माहीत नसताना आपल्याला काहीच माहित नाही. तसा विचार केला तर तुम्हाला एक पॉईंट सांगतो, ह्याच्यात जी मेहनत आहे ते आमच्या बंधुराची मेहनत आहे सुरुवातीला गायडन्स केलंय त्या गोष्टीला आपण विसरू शकत नाही. अगदी बरोबर आहे सर. पण काय असते कारण त्याचा विषय नाही, म्हणजे आपण अगदी सुरुवातीपासून त्यांनी फाउंडेशन तयार करून दिलं, तुम्ही सहकार्य केलं, पूर्ण सहकार्य केलं, 1.5-2 वर्ष त्यांचं पूर्ण सहकार्य. ह्या माणसानं कमीत कमी 6 महिने आमची झाडं बांधते, पूर्ण बांधली पूर्ण. सर तुम्ही इतर प्लॉट मध्ये पण कामाला जात आहे की नाही, तुम्हाला ह्या प्लॉटचे वेगळं पण काय जाणवते? बांधणी आता मी बांधणीचं काम फक्त केलेलं आहे, त्यांची बांधणी. पानामध्ये काय बदल जाणवला तुम्हाला, मालामध्ये काय बदल जाणवला? मालामध्ये म्हणजे कसं आहे, माल आमचा म्हणजे ग्लेजिंग चांगला आहे, शायनिंग चांगला आहे, पाणी व्यवस्थित, डाग नाही, डाग. निघतोय भरपूर. आता तुम्हाला सांगतो 2.5 वळीमध्ये माझा फुल क्रेट, फक्त 2.5 वळीमध्ये, 2.5 वळीमध्ये माझा जवळजवळ 58 क्रेट निघाले. 58 कॅरेट. 58 बनवून 18 धरा नाही तर 17, जवळजवळ 1 टन माल माझा फक्त 2.5 लाईन निघतोय. आणि ते बी माल काढून परवा दिवशी काढला होता का? परवा दिवशी काढलाय, काल नाही काढला, परवा दिवशी काढून माल जवळजवळ 2.5 टन परवा दिवशी काढलाय. त्याच्यानंतर आज माझा 2.5 वळीमध्ये 1 टन माल निघाला. 4 टनात सर आपलं 200 ग्रॅमच्या खालचं किंवा एखादं डाग लागलेलं फळ किंवा क्रॅक गेलेलं फळ 4.5 टनात आपलं जवळजवळ 150 किलो फक्त निघालं. फक्त 150 किलो? हो. आता जर बाहेर गेलो सर तर 25 ते 30% 150 सोडा. मी काल 22 किलो माल काढला आणि 24 किलो माल बारीक निघाला. फक्त 24 किलो? त्यात पण क्रॅकिंग होतं थोडंसं, कारण माल आतल्या बाजूला साठलं म्हणजे अडकलेलं आहे की नाही. मॅडम आता तुम्ही पुण्यामध्ये असता आहे की नाही, तुम्हाला शेतीमध्ये पहिल्यांदाच आहे ना, तुम्हाला हे प्लॉट मध्ये बघून काय वाटतं? प्लॉट मध्ये म्हणजे पहिलं आल्याला नवीन घेऊन आलं तर त्यावेळेस वाटायचं आपण कशाला राहायचं इथं जावं, पण आता इथे सकाळी आलं ना रात्रीच्या 9 जरी वाजल्या तरी जावं वाटत नाही. म्हणजे शेती आम्ही 9, 9:30 वाजेपर्यंत दोघं थांबतोय रानात. परवा आम्ही आलो होतो त्या पडत्या पावसात सुद्धा तुम्ही होता. सकाळ 4लाच असं वाटतंय की कधी आवरून जायचं, एवढं समाधान वाटतं. म्हणजे बघा शेती कशी केली पाहिजे मनापासून, शेती म्हणजे समाधान. आपलं जर पूर्णपणे त्याच्यात जर श्रेय गेलं तर झाड कधी नुकसान, हे शेती कधी सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे. याच्यावर जर 100% तुम्ही विश्वास ठेवला आणि 100% विश्वासानं जर खायला घातलं तर तुम्हाला 1000% एक प्रॉफिटच करून देणार, ते काय नुकसान. पोषणाचा रोल किती टक्के असं वाटतं तुम्हाला? पोषणाचाच रोल आहे सगळा. आपण जे तेवढं घालतोय त्याला त्याच्याच रोलवर तर ही येतंय ना. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगितलं होतं मध्ये की थोडंफार केमिकल वापरा. त्यांच्या तर आमची तक्रार चालू होती. तर मी बरीचशीच लोक म्हणजे गायडन्स देणारी बाहेरची की मेजर तुम्ही 2 वर्ष कमवून घ्यायचं, कशाला पुढचं भविष्यात झाडांचं बघत बसलाय, एवढं महागाची खतं. पण आमचा असा विचार आहे 2 वर्षात जी कमवायचं ती तुम्ही 4 वर्षात कमवा, पण झाडाला सांभाळलं तर ती इजा न करता. आता 05234 करायचं आणि 4थ्या वर्षी ती काढून टाकायची परिस्थिती आली तर काय फायदा? बरोबर. 05234 06020 वापरलं तर लगातार 10 वर्ष हाय असं फळ देणार. हाय असं 10 का 20 वर्ष सुद्धा देऊ शकते. त्याला आपण पोषण दिलं तर आपण कमीत कमी धरायचं. 10 वर्ष हाय अशी फळं तुमची अजून ग्रोथ होत राहणार, पण कमी नाही होणार. आता सर आम्ही आहे ना 05234 06020 याचा थोडासा प्रयोग केला नाही असं नाही, एकदम 10 फूट फक्त 10 फूट एकाच पोलूसाठी केला प्रयोग केला की बाबा लोक म्हणत होते आम्हाला हे सोडा. आपण बघितलं काय बाबा नेमकं सोडून काय होतं. तर त्यात सर बारकी फळं 100 ग्रॅम असू दे, तुमची किती बी बारीक फळ असू दे पिकणार लगेच. म्हणजे गोटी जर असेल तर गोटी पिकणार. आम्ही म्हणजे थोडंसंच अंतरवर ट्रायल घेतला, म्हणजे सगळा वैसिटी वैदिक पण विश्वास ठेवून चालणार नाही. एका ट्रायल घ्यायला काय अर्थ नाही, ट्रायल तर घ्यायला प्रयोग करायला पाहिजे. तुम्ही करून बघा, वजन वाढतंय, साईज वाढत्या, पण ती काही नाही होता उलट इजाच आहे.
साईड इफेक्ट दिले तिने. आणि दुसरी गोष्ट, आता जसं वजन निघायचं हा. आहे तसंच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त निघतंय. हा, माझं जर 10,000चं मी 05234 06020 MOP हे जर वापरलं असतं, माझं काम 10,000 होतं. पण मी 50,000 रुपयाची लागवडची घातली RNPH किंवा स्लेरी म्हणा, शिलाजी ट्रीटमेंट, हे त्यानं जेवढं काम केलं तेवढं त्यानं केलं नसतं. केलं असतं तरी माल चिरला असता 100%. खरं आहे का नाही. आणि जागा मॉलवाले ह्याला नसता, मॉलवाली तर आलीच नसती. कशाला येतात. हा, मॉलवाल्याला सांगितलं गॅरंटी आपली, 1 महिना जर मला काय झालं तर पैसे माघारी देतो. एवढी गॅरंटी. 1 महिना काय झालं तर हा, 1 महिना हाय असं फळ ठेवून बघायचं. तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा ठेवायची गरज हाय असं ओपन ठेवा 1 महिना. काय झालं तर मग मला सांगा. एवढी गॅरंटी. 100% विचारा यांना. मी सर माझ्याकडे 11 दिवसाचं ते 12 दिवसाचं तुम्हाला सांगितलं फळ, त्याचा मी फोटो घेऊन पाठवतो तुम्हाला. नक्की सर, चेक करा. म्हणजे तुम्ही अजून त्याला ठेवणार 1 महिना जाऊ दे, 20 दिवस जाऊ दे, 20 दिवसांनी फोटो काढून पाठवणार. काय आपण खाऊन दाखवणार, असं काय नाही की नुसतं ठेवून उपयोग नाहीये. बरोबर. आतमध्ये कट करून दाखवणार, आळ्या झाल्यात काय झाले, काहीच होणार नाही. त्याला रासायनिक वापरलेलंच नाही. पूर्ण घर आहे. काय होते रासायनिकचं, काय होते प्रॉब्लेम, इथनं मार्केटपर्यंत जाऊस तर माश्या लागणार, पूर्ण असं बिलबिलीत होणार. मार्केटला जाऊस तर काढताना बोट जाते सर. अगदी बरोबर सर. जे केमिकल वापरलं त्यांनी काय केलं सर, त्याचं मार्केट डाऊन केलेलं. सर ज्यांचं 15-20 एकर बाग आहे ते, त्यांनी रासायनिक केलंय, त्यांना 50 रुपयांनी गेला, 40 रुपयांनी गेला, त्यांना नाही फरक पडत. मोठे शेतकरी, मोठे बाग आहेत सर, त्यांचा खर्च पण त्या पटीत असतोय. हा, खर्च मोठ्या पडतो. त्यांचा इन ॲव्हरेज बघायला प्रॉफिट राहत नाही. त्यांना प्रॉफिट राहत नाही, म्हणजे रुपयाला 2 रुपये येतले किंवा रुपयाला रुपया ह्याच्यावरती राहत नाही. जे छोटे शेतकरी ज्यांचे क्षेत्रफळ कमी, त्यांना ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि मी म्हणतो ज्यांची जास्त बाग आहे त्यांनी पण करावं, त्यांनी चांगलं पिकून चांगलं खायला घालावं. कितीतरी पटीत. जर आता बघितलं, रासायनिक लोकांनी केलं, द्राक्षाच्या बागा काढायला लागले, डाळिंबाच्या बागा काढल्या, परत लागण करायला लागले, परत तेच करणार, ते सोडणार नाहीत. नाही, शेतकऱ्याची सर जात अशी आहे की फिरून फिरून तेच करणार, दुसऱ्याचं ऐकणार. बरोबर आहे. पण ती गोष्ट सोडणार नाही. आणि चांगलं जे सांगायला जातो ते कधीच ऐकणार नाही. ते म्हणणार आयला ह्याचा काहीतरी फायदा असतो. आपल्याला परवा कोल्हापूरवरून मुलं आलती 2 बघण्यासाठी. त्यांनी एक वळ फिरून बघितली. फळ पण मोजले त्यांनी सगळे. फळ पण मोजले आणि ह्याचने म्हणले सर तुम्हाला सुलट करायला पाहिजे म्हणले. एवढं म्हणजे ही असा कलर बागेचा आम्ही आतापर्यंत बघितलं नाही म्हणले. भरपूर आम्ही फिरून त्यांनी पण भरपूर प्लॉट बघितलेत. ड्रायव्हर आलो ते म्हणला आमचा आयुष्य गेलं, म्हणला रोज 10 प्लॉट बघतोय. दलाल लोक असं साईज म्हणला, अशी सेटिंग कुठंच दिसत नाही म्हणलं. आम्ही लय ठिकाणी बघू. जर झालं तर ते झाड शाबूत राहत नाही, झाड कमजोर होते मग उत्पादन करतात. आपण सर स्वतःहून फोन करत नाही, दलालांचे फोन येतात. आता दुसरी गोष्ट, कालच वाटाणी वाटसरू चालले होते, त्यांचा मुलगा इथं अकॅडमीला आहे, ते इथं फळ आम्हाला इकत मागायला लागली. तर मी 100 रुपयाला 3 किलो दिली त्यांना, खायला घेऊन चाललाय. रानात आलेला माणूस ऐका ना म्हणून मी पैसे घेतले, नाही तर पैसे घ्यायची काय गरज. आपला एवढा माल निघालाय, झाडाची अशी काही तुम्हाला अशी ही वाटते का, कमजोरी काय वाटत नाही? कमजोरी नाही सर. दररोज माल हार्वेस्ट होते सर. पाठीमाग मी अनेकदा झूम करून दाखवतोय, पूर्ण कळ्या उमलतायत. एवढी एनर्जी त्यात आहे. एका हार्वेस्टिंगला आपला ह्या हार्वेस्टिंग मोठा हार्वेस्टिंग झाले, जवळजवळ 10 टन मारले. पण तुम्हाला कुठंच कमीत कमी 10 टन, तुम्हाला कुठंच पानाची साईज छोटी वाटणार नाही की कमजोर झाले, थांबली नाही असा विषय झाला नाही. आता हे सेटिंग हे पहिलं, आता हे काल परवा मी गड्याकडून हे काढून घेतले, आपली माणसं लावली होती आणि मागणं परत कळी अजून कळी सुद्धा माझा माल कमीत कमी एवढ्याच अंतरात सर फळ किती आहेत बघा बरं. फळ किती? 1 2 3 4 5 6 आणि आत एक आहे सर, आत एक फळ आहे. तरी सुद्धा सर वर कळी किती आले बघा. सर जे ड्रॅगन फ्रूट मध्ये जुने जाणकार आहेत, ज्यांचे 7-8 वर्षापासून जे करतात, त्यांना मी विचारलं की एका झाडाला किती माल निघला पाहिजे. तर ते म्हटले पहिल्या वर्षी 4 किलो आणि दुसऱ्या वर्षापासून 5-6 किलोची सरासरी. पण आपलं तसं नाहीये. आपलं जवळजवळ दुसऱ्या वर्षीच आहे आता. तर एक माझा अंदाज झाडाला 6 किलो माल आरामात एका रोपाला सर. एका रोपाला म्हणतो 4,500 रुपये आहे की नाही.
4,500 रुपये दाबली. 6 किलो काय माझा अंदाज 8 किलो आहे, पण 6 किलो आपण धरले. कमीत कमी अपेक्षा आपण जास्त नाही करायचे, कमीच ठेवायचे. जर जसं सर हे सर विस्तार वाढेल तसं काय वाटते सर आपल्याला अवरेज कुठेपर्यंत जाईल? आता हे पुढच्या वर्षी सर मला असं वाटतं की 35 टनाला क्रॉस होईन म्हणजे बरं. म्हणजे असं झालंय की आम्हाला आता आमचं सर कसं आहे, ह्याच्यावर आम्ही जे ट्रेलिस केले त्याला आम्ही वायर टाकलेत, आम्ही जे ते रॉड नाही टाकले. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला काय भीती वाटायला एवढा लोड होणार की ती वायर तुटायला. आपण मध्ये त्याला जॉईंट सुद्धा देऊ शकतो. जॉईंट देऊ सपोर्ट त्याला आपण देऊ शकतो. हो, सपोर्ट देऊ शकतो, काय अडचण नाही. पण आम्हाला ही दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच ही भीती वाटायला लागली. ज्यावेळेला सर तुम्ही एवढे प्लॉट फिरून बघितले त्याला असं वाटलं होतं का सर? नाही सर, मी 6-7 वर्षाचे प्लॉट बघितले. 80 एकर एका ठिकाणी मी बघितले. 6 वर्षाचा प्लॉट. 6 वर्षाचा आपण त्यांच्याकडनं नर्सरी घेतली, त्यांचा प्लॉट बघितला आणि आता ते माझ्याकडे फोटो मागतात, तुमचे फोटो पाठवा, मला फोटो पाठवायचे नर्सरीसाठी. म्हणजे हे फोटो पाठवणार ती नर्सरी आपल्या फोटोच्या जेव्हावर नर्सरी मी त्यांना फोटो पाठवतो. आपल्या आणि आपण नर्सरीचं काही काम केलं नाही आजपर्यंत, कोणाला आपण नर्सरी दिलेली नाहीये. त्याच्यामुळे ते मला सारखं मागे लागतात, तुम्ही फोटो पाठवा मला. तिकडून गुजरातवरनं नर्सरी महाराष्ट्रात, म्हणजे नर्सरी 30 रुपये. एससीटी वैदिकच्या जेव्हा कोण व्यापार करायला लागला बघा, लक्षात आलं का? म्हणजे एससीटी वैदिक मध्ये एवढी ताकद आहे सर. भरपूर कॉपी करायची, कॉपी पेस्ट करायला सुद्धा लोकांनी आता हे दलाल पण घेऊन जातात ना जागेवरून व्यापारी, 60-70 रुपयाने आपल्याकडे घेऊन जातात, तर पुढे 100% 150 रुपयाला विकायला लागले. जे नाही म्हणू शकत. किती पट? 2 डबल विकायला. किती दिवसात सर? एका दिवसात आपण वर्षभर 12 तासात ते 24 तासात. 24 तासात. हे सर नॉलेज जर शेतकऱ्याला मिळालं, जर समजा आपण 4 कामगार घेतले आणि 4 कामगाराला 500-500 रुपये रोजगार दिला, डेली एक सर तुम्ही मला कशी अनुभव सांगितला, डेली एक माणूस 150 किलो विकू शकतो. 100-150 किलो आरामात, आहे की नाही? आपण जर 80 रुपयांनी किलो विकला तर आरामात रोजगार सुद्धा सर आपण उपलब्ध करून देऊ शकतो एससीटी वैदिकच्या माध्यमातून. जे उत्पादन वाढलं तर आपण काही करू शकतो. माझं तर म्हणणं असं की तुमचं हार्वेस्टिंग थोडं कमी असेल, 500 किलो 1 टन निघणार असेल तर तुम्ही स्वतः विकलं. 100-150 रुपयांनी एक फळ फुकट खायला घाला, तो 4 किलोच घेऊन जा. 100%. एकदा जर तोंडात हे जर फळ गेलं तर तो माणूस घेतल्याशिवाय पिशवी भरून नेलं पाहिजे. तर आपल्या भागात जे काय सर ड्रॅगन फ्रूट शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश असा देणार की सगळ्यांनी एससीटी जरा वापरून बघावं. मी जसा प्रयोग केला 05234चा 06020चा तसं एका लाईनीवर, हो तसं तुम्ही 1 वर्ष प्रयोग करून बघा. माझं म्हणणं नाही की पहिल्या वर्षीच तुम्ही सगळं वापरा, तर 1 वर्ष तुम्ही 1 लाईन वापरून बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवणार. फरक जाणवल्यावर तुम्ही 100% वापरलं पाहिजे. आणि एससीटी वैदिक अशी गोष्ट आहे सर, जर तुम्ही त्याच्यात तुम्ही म्हणताय लोकांना 100% मी वापरतोय आणि वापरताय 50%, तर ते तुम्हाला नुकसान करतात. वापरलं तर 100% वापरलं पाहिजे, नाहीतर तुम्ही वापरू नका. माझं म्हणणं कमी क्षेत्रावर वापरा, 100% वापरा. कमी क्षेत्रावर वापरा, 100% वापरा. तुमचा खर्च होऊ दे, पण तुम्हाला पैसे देणार. 100% पैसे देऊन तुम्हाला आज न उद्या. जसं डाळिंबाचं झालं, लोकांनी वैतून काढले आणि आता ज्यांचे डाळिंब आहेत त्यांना 100-120 रुपये रेट भेटायला लागलाय जागेवरून. तसं तुम्ही सातत्य ठेवा. सातत्य ठेवल्यावर तुम्हाला 100% हे मूल आहे. आपण जसं मुलाला घालतोय, आपल्या मुलाला मोठं करतोय, त्याकडनं आपण अपेक्षा ठेवतोय डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. तसं तुम्ही ह्याला खर्च करा, ते तुम्हाला भविष्यात पैसे द्या. आपल्या जेव्हा शेती का शेती जेव्हा आपण शेतीच्या आपण त्याला खायला घातलं तर ते आपल्या सोबत राहणार आणि ते आपल्याला पुढे काहीतरी देणार आहे. तर शेतकरी काय करतात, त्याच्या उलट करतात. नाही उलट ते कसं आहे सर, 2 वर्षाचा विचार करतात. विचार 10-15 वर्षाचा केला, लॉंग टर्मचा विचार केला. आणि सर आता हे कंपनी, रासायनिक कंपनीचं काय ऍडव्हर्टाइजमेंट एवढी झाली, लोक त्यांचं ऐकून नाही ते मारायला लागले. म्हणजे आपण जर माणसाने ते 1 ml खाल्लं तर मरल माणूस, अशा गोष्टी ते झाडाला आणि ती दिलेली सर आपल्या पोटात जाते ना. हो ते आपल्या पण पोटात जाते. 100%. आता तुम्ही जर बघितलं तर आता जर रासायनिक फळ किंवा भाजी खाऊ नका म्हणून सांगितले, तर द्राक्षे आणि तुमचं डोबी मिरची तुम्ही खाऊ नका म्हणून सांगितलं स्पष्ट. हो सायंटिस्ट लोकांनी हे खाऊ नका म्हणून सांगितलं. ऑर्गॅनिक असेल तरच खावा, कारण ह्याच्यात एवढं विष आहे. ही विष सर प्रत्येकाच्या पोटात झाला तर कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढायला लागलं. तेच ना सर, आधीची पिढी जी होती ती आधीची पिढी 80-90-100 वर्ष जगायची. आमच्यासारखी पिढी नाही जगू शकत. 50 झाले की बोनस आहे तो 50च्या वरचा. आता आमच्या वडिलांचं वय 57 वर्ष वय. ह्या वयाचं सर तुम्ही काम करताय आणि पडत्या पावसात सुद्धा कंटिन्यू काम चालू असते. सकाळी किती वाजता येतं इथे प्लॉट मध्ये? सकाळी 6:30-7. संध्याकाळी 9 वाजले तर तुम्ही इथं प्लॉट मध्ये हलत नाही. कधी पण येऊ दे, कुठं आहे म्हणलं तर मी प्लॉटवर जाईल मी सांगतात. आहे की नाही? खरं खोटाय सर.
हात पुसून पण तुम्ही किती जरी पाण्यात धुतला तर सुद्धा कलर हातात एक दिवस कलर जात नाही एवढा त्यात मेहंदीसारखं. तर राम सरांसर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर राम सरांना काय संदेश द्याल? नाही, त्यांच्यामुळेच आपण इथंपर्यंत आहे, कारण त्यांच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला आहे की नाही? राम सरांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा जे अनुभव आहे, त्यांची बोलण्याची पद्धत आहे किंवा अनेक ठिकाणी डाळिंबाचे प्लॉट बघतेत, आपलं ड्रॅगनचं बघतेत, टमाटर बघतेत आणि ज्याने ह्याचा वापर केलाय तो माणूस कधीच नुकसान नाही, कधीच अपयश होऊ शकत नाही, झालाच नाही. साधा तुम्ही दोडका लावलेले लोक सुद्धा सांगते लखपती झालेत सर. हा 5 गुंठ 10 गुंठावाले सुद्धा शेतकऱ्यात लखपती झाले, गाडी घ्यायला लागले. 10 गुंठे शेतकऱ्यांनी ती गाडी घेतली, कर्जमुक्त झाली, ट्रॅक्टर घेतले. म्हणजे 20-20 वर्षी शेतकऱ्यांना जमलं नाही. त्यांची विट्याची मुलाखत जी ऐकली त्याच्यानंतर विचार केला काही जरी झालं तर दुसरं कुठलंही वापरायचं नाही. ज्यावेळेस राम सरांना बघितलंय, राम सरांची त्यांची जी पर्सनॅलिटी आणि ते जे सांगतात ते काय म्हणजे त्यांचा फायदा असा नाही, त्यांना गरज नाही. एक आणि एक शब्दात त्यांच्या काय ते काय आपल्या फायद्यासाठी करत नाही, ते स्वतःसाठी फायद्यासाठी करतच स्वतःच्या फायद्यासाठी तो माणूस करत नाही की बाबा यांना शेती प्रगतिशील करायची आणि झाली पाहिजे, शेतकरी घडवायचा आहे. हो, एक तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी जर पोचली तसं काय होईल? नाही, सगळेच सुधारतील. शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे माहिती आहे, मी क्लिअर सांगतो. त्यांना असा एक भ्रम होतोय कारण त्यांची परिस्थिती नसते ऍक्च्युअली, आणि आपण काहीतरी सांगायला गेलो बाबा मी 50,000 लागवड सोडली, ते म्हणणार यार त्याचा काहीतरी फायदा असेल असं. तुम्हाला पण सर बरेच शेतकऱ्यांनी नावं ठेवलं असं, एवढं कशाला वापरता तुम्ही? नाही, रिअली लगेच ऐकतात. खरं त्यांच्यासारखा विक्रम पण कोण करू शकत नाही, लक्षात आलं का? नाही, आता कसं आहे सांगू का तुम्हाला, शेतकऱ्यांची सर परिस्थिती नाही आहे, 90% शेतकऱ्यांची परिस्थिती नाही, जे आपण जे खर्च करतोय आणि विश्वास ठेवणं बी महत्वाचं असतं. आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना उदार पाहिजे, उदारी सवय लागली, त्या चक्रव्यूहातून करून जर शेतकरी बाहेर आला, आणि उदारी जेवढा घेईल तेवढा खाली जातोय, उधार देणारा माणूस डबल मध्ये देणार. औषध बागाचं असू दे नाही कशाच असू दे, तुम्हाला उधार मागायला गेल्यावर तो माणूस केमिकलचं कुठलंही जर असलं तर तो 20% एक्स्ट्रा लावणार, कारण आता औषध मारायचं आहे आणि सीझन संपल्यानंतर पैसे द्यायचे. ती पण सर काय दुकानदारांची चुकी नाही, चुकी शेतकऱ्याची. कारण तो काय करणार, 1-2 करोड तो स्वतःचे पैसे लावू शकत, बरोबर, आणि लावले तर त्याला फायदा तसा पाहिजे तरच तो लावू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी वैदिकनं सर काय शिकवलं आपल्याला की रोग बाय ठोक, रोग बाय ठोक, पैसे रिझल्ट पण रोग बाय ठोक, पैसे पण रोग बाय ठोक. पैसे द्या तुम्ही मारा, रिझल्ट नाही आला तर आम्ही जबाबदार. हो, 100%. पूर्ण बागत फिरा तुम्ही, व्हिडिओ करा, रोग कुठं दिसतोय? अजिबात दिसत नाही सर. आणि सर अमृतजल मी मागच्या वर्षी वापरलं नाही. अमृतजलचा जरा तुमचा पूर्ण अनुभव सांगा सर. मी अमृतजल ह्या वर्षापासून वापरायला चालू केले, ह्या वर्षापासून म्हणण्यापेक्षा मे जून पासून. तर आपल्या जर पानांवर काय प्रॉब्लेम होत होता, क्षार असल्यामुळे जे पानांवर हे असे काही क्षार होते, पाण्यात क्षार असल्यामुळे काही काही ठिकाणी डाग अजून आहेत थोडेफार जुने म्हणजे अमृतजल वापरण्यापूर्वी 100% मधले 2%, 4% डाग राहिले. अमृतजल वापरते तेव्हापासून कुठेही तुम्ही बागेत फिरला तर तुम्हाला डाग हा प्रकार दिसणार. म्हणजे पाण्यातलं क्षार सुद्धा लय बेकार, घालवायची ताकद अमृतजल मध्ये. सर अमृतजल किती 600 ग्रॅमचा पुड आहे. ज्यावेळेस आपण पाणी टाकतोय आपल्या 500 लिटरच्या टाकीमध्ये, 500 लिटरला आपण 600 ग्रॅम वापरतोय, त्यावेळेस 40 लिटर घाण बाजूला. किती? 40 लिटर. 40 लिटर घाण बाजूला आपण टाकतोय, म्हणजे किती क्षार असेल तशी साई येते त्याच्यावर, म्हणजे अशी घाण, म्हणजे शिपूर्ण क्षार वर येते त्याची. एवढी साई अशी पाण्याला क्लिअरच करते है ना. पाणी जिवंत करायचं असेल तर काही अमृतजल शिवाय पर्याय नाही. वगैरे कसं ती शेवाळ येतं बघा, तसं पद्धत. आता तुम्ही जर ह्या झाडाला एवढी घाण त्या पाण्यात असते. ह्या झाडाकडे बघा तुम्ही काय कंडिशन. जर खोड बघायला गेलो, बघा खोड बघाल सर, ह्याला वर बी दाखवा बघा. अगदी तिसऱ्या वर्षाचं सांगू शकत गुबगुबीत आहे सगळं, आहे की नाही? कोण म्हणू शकत नाही तिसऱ्या वर्षी बाग आहे की नाही? नाही अजिबात. बरेच बघायला येणारे सगळे चकित होतात. सुखदार मेजर आमचे मित्र आहे नागेवाडीचे, ते येऊन गेले, त्यांची मिसेस आली, मॅडम म्हणल्या
एवढी ताकद कशी काय याच्यात म्हणली, हे असं कसं काय एवढं मोठं झालंय, ग्रोथ मध्ये फरकच आहे. आमची झाडं एवढी पिचकलेली बारीक म्हणली, हे कसं काय एवढं वाढले म्हणजे सरळ हात बसतोय. कारण मला तेलंगणाच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, ते त्यांची मुलाखत होती त्यावेळेस सरळ सांगितलं होतं डायरेक्ट ह्याच्यावर पूर्ण हात बसला पाहिजे. हे जे पान आहे ह्याच्यावर पूर्ण हात बसतोय, पूर्ण हात बसतो. हा क्लिअर. हे जे पान आहे सर, पान आहे का काय? हा बघा. आणि हे बघा इथं बघा हात लावून, ह्याची बघा जाडी बघा. आता हे आता हात बघा की तुम्ही, हे पूर्ण हात आणि शिल्लक राहते, जागा शिल्लक राहते. आता हेच बघा नवीन फुटवा आहे, ह्याची तयारी बघा कुठं कमान बघा, कमान झाली त्याची. हे बघा तयारी, हे काय सहजासहजी नवीन पानाला फळ लागले सगळी. आणि विषय असा आहे तुम्हाला कुठेतरी मी दाखवून, थापा मोडलाय, त्याचं दांडकं राहिलं नाही, फक्त साल आहे आणि त्याला फळ लागलंय 500 ग्राम 700 ग्राम. हे बी तुम्हाला मोडून सुद्धा थापा मोडून तरी 700 ग्राम फळ होतंय. एवढं स्टोरेज आहे. हे सगळं शक्य करायचं असेल तर खाली मातीवरच पोषण काम केलं पाहिजे. नाही, मातीवर 100% तुम्ही झाडाकडे लक्ष देण्यापेक्षा मातीकडे लक्ष द्या. जेवढी तुम्ही माती सुपीक करसाल तेवढं 100% तुमचं झाड उत्पन्न देणार. फळ नाही त्याला, फळ असू द्या लहान आहे, मोडलेलं आहे. हे बघा 3 ठिकाणी मोडलेलं आहे का. किती लांब असेल पाणी, तलावार बघा, तलावारच कसं असते बघा. जरा वर करा बसर, पानाला वर करा बरं. किती उंच असेल सर? हे कमीत कमी 7 फूट. 8-10 फूट आहे सोडा, आणि 5-6 फूट. जे तलावारीची पानं जशी असतात तसं झालेलं आहे, म्हणजे विस्तार सुद्धा जोरदार झालेला आहे. आणि लोक सर हे मालाच्या बोजानं खाली आलंय, अगोदर असं चिटकलं होतं, आपल्याला फिरणं सुद्धा मुश्किल झालं. आता हे बघा, हे एवढं लांबलं होतं आणि हे जे ताकद बघा की नवीन फुटवा ह्याचे बघा तुम्ही तर काय साईज कसे. हे बघा म्हणजे ह्याला सुद्धा आता आडव्या ह्याच्यात 2 फूट बसतोय, असा डायरेक्ट हात बसतोय, पाठीमागे 2 हात बसते डायरेक्ट पूर्ण 5 फूट. आणि ह्याचं वजन किती असेल सर एका पानाचं? वजनदार आहे, गर आहे सगळा. अहो हे पान काढलं तर 4 किलो वजन, 5 किलो वजन होईल पानाचंच, आहे की नाही? ठीक आहे सर, ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. ओके, थँक्यू, धन्यवाद.